अशी एक काठी घ्यायची आणि कंबर बारीक करायची। इतका रिझल्ट भेटेल, भयानक रिझल्ट भेटेल जर तुम्ही अशा म्हणजे तुमच्याकडे जी पण काठी आहे ना त्या काठीचा वापर तुम्हाला करायचा आहे। ठीक आहे, कमरेवरती एवढा जास्त तुम्हाला फायदा भेटेल। तुमचा कितीही कमरेचा फॅट असू द्या ना, जर साईडचा फॅट इथे खूप जास्त टायर झाले ना मोठे मोठे, ते तुमचे 7व्या दिवसातच तुम्हाला तिथे इंचेस 100% कमी दिसणारच आहेत जर तुम्ही या प्रॅक्टिस केल्यात तर। आता इथे खूप सोप्या सोप्या आहेत, तर ह्या प्रॅक्टिस कोणीही करू शकतं, सहज करू शकतं। आता इथे खाण्यावरती कंट्रोल करणं खूप महत्वाचं असतं। नेहमी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असते, जर तुम्ही खूप मेहनतीने एक्सरसाइज करताय, खूप मेहनत घेताय बॉडीवरती, तर तिथे तुम्हाला रिझल्ट अजून जास्त पाहिजे असेल ना, तर तुम्हाला तिथे खाण्यावरती कंट्रोल हे खूप जास्त आवश्यक आहे। जर आज तुम्हाला इथे आता ह्या एक्सरसाइज मी दाखवते, तुम्ही करताय देखील, अर्धा तास करताय, 1 तास करताय आणि तुम्ही दिवसभर तुमच्या डाएटवरती अजिबात लक्ष नाहीये, मग रिझल्ट कसा येणार ना। इथे जर तुम्ही 500-600 कॅलरीज कमी करताय आणि तिथे 2000-3000 कॅलरीज घेताय, तर मग काय फायदा। म्हणून त्याच्यासाठी सांगते की खाण्यावरती कंट्रोल करणं खूप जास्त आवश्यक असतं आणि एक्सरसाइज करणं देखील तितकंच आवश्यक असतं। जर तुम्ही योगा करत आहात, एक्सरसाइज करत आहात, काहीही जर तुम्ही असं रोज मला बघून करत असाल आणि खाण्यावरती कंट्रोल करत असाल, तर तुम्हाला रिझल्ट हा भेटणारच आहे। ठीक आहे, तर आता आपण आज मस्त आपली कंबर बारीक करण्यासाठी छान छान अशा प्रॅक्टिस बघणार आहोत। तर जास्त वेळ न घालवता पटकन आपण व्हिडिओला सुरुवात करू। एक लाईक तर करू शकता, व्हिडिओ आवडल्याच्या नंतर आता सबस्क्राईब करून घ्या। या पोझिशन मध्ये यायचंय आपल्याला। पहिले तर इतकी तरी आपल्याला आपली काठी हवी आहे। या पोझिशन मध्ये तुम्ही काठीला पकडायचं आहे आणि ते ब्रीदिंग, इथे ब्रीद आउट, समोर आले तुम्ही इथे श्वास भरायचा आहे आणि इथे तुम्हाला श्वास सोडायचा आहे। 1 2 3 4 5 6 7 8 9 10 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20। थोडस काठी छोटी करायची, म्हणजेच 2 काट्या तुम्ही घ्यायच्या आहेत, एक छोटी घेऊ शकता, एक मोठी घेऊ शकता। आता आपल्याला एवढी पाहिजे। या पोझिशन मध्ये यायचं, हातामध्ये पायामध्ये अंतर करायचं आणि या पोझिशन मध्ये ट्विस्ट करायचं। 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 and 20। या एक्सरसाइज तुम्ही जेवण झाल्यावरती 1-1.5 तासांनी केव्हाही करू शकता, किंवा तुम्ही खाली पोटानेही करू शकता, रात्री झोपायला जाताना देखील करू शकता 10 मिनिटं अगोदर। खूप चांगला रिझल्ट तुम्हाला भेटेल। आता इथे तिसरी प्रॅक्टिस करण्यासाठी या पोझिशन मध्ये यायचं। ठीक आहे, या पोझिशन मध्ये 1 2 3 पायाला आपल्याला ह्या उजव्या पायाला न्यायचं, डाव्या पायाकडे ट्विस्ट करून, डाव्या पायाला न्यायचं उजव्या पायाकडे। जेव्हा आपण या पोझिशन मध्ये डावा पाय इकडे नेतोय, तो आपले हात दोन्ही पण इकडे जातील, म्हणजे आपल्या इथे प्रेशर आलं पाहिजे। ओके, स्टार्ट करूया। 1 2 3 4 5 6 7 8 9 10 10 9 8 7 6 5 4 3 2 1 and रिलॅक्स। ही झाली आपली तिसरी प्रॅक्टिस। आता आपल्याला करायची आहे चौथी प्रॅक्टिस आणि याचे राऊंड कमीत कमी एक राऊंड 60चा असे 2-2 सेट असे आपल्याला करायचेच आहेत आणि ते झालेच पाहिजे। सोपे आहेत ना, आपण आरामात करू शकतो। पहिल्या दिवशी थोडे कमी घ्या, दुसऱ्या दिवशी कमी घ्या, नंतर तुम्ही याची क्वांटिटी तुमच्या हिशोबाने वाढवू शकता। आता या पोझिशन मध्ये यायचं। 1 इथे छोटी काठी घ्यायची, 2 तुम्हाला
तुमचा शोल्डर मजबूत होतील. इथे तुमचा हा पूर्ण पाठीचा जर कमरेचा फॅट आहे ना तर पाठीवरती फॅट तरी असतो. जरी नसेल तरी पण तुमच्या कमरेवरती पण इथे प्रेशर येतं, इथे येतं, तुमच्या इथे पण येतं, शोल्डरवरती येतं. तर ही प्रॅक्टिस तुम्हाला करायचीच आहे. या पोझिशन मध्ये 1 2. आता कोणी म्हणजे आमची इतके हातच जात नाही मागे, तुम्ही छोटी काठी घ्या, तुमचे हात मागे जाणार. 4 नाही गेले तरी पण प्रयत्न करायचा. 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 and 20. आता ह्या पोझिशन मध्ये इथे काठीला लॉक करायचं खाली. या पोझिशन मध्ये बॉडीला अंतर करायचं जितका हात आहे तितकं तरी. आता या पोझिशन मध्ये हात टच करायचा खाली काठी जवळ. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. सेम पोझिशन करायची दुसऱ्या हाताने देखील. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. रिलॅक्स. याचे देखील 60चे राउंड प्रत्येक एक्सरसाइजचे आहेत ते 60चे राउंड झाले पाहिजे. या पोझिशन मध्ये इथे या पोझिशन मध्ये जायचं. पहिले पायाला नॉर्मल ठेवलेले आपण. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. ठीक आहे. तर ह्या 6 प्रॅक्टिस रोज करायच्या. रिझल्ट नक्कीच भेटेल, गॅरंटीने भेटेल. जर तुम्ही खाण्यावरती कंट्रोल केलं, बाहेरचे जंक फूड नाही खाल्लं, साखरेचे पदार्थ कमी केले आणि या घरात बसून जर तुम्ही एक्सरसाइज केल्या तर. जर तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने सगळ्या डिटेल्स मध्ये म्हणजे सुरुवातीपासून एंड पर्यंत सगळे योगासन, सूक्ष्म व्यायाम, वेगवेगळे कार्डिओ, सूर्यनमस्कार, सगळं मेडिटेशन, रिलॅक्सेशन सगळं काही पाहिजे असेल तर दिलेल्या नंबरवरती तुम्ही मला कॉल किंवा व्हॉट्सअप करू शकता. माझे ऑनलाईन योगा बॅचेस आहेत आणि 100% रिझल्ट आहेत बॅचेसचे. जर आवश्यकता असेल तर दिलेल्या नंबरवर तुम्ही मेसेज करू शकता. तर भेटूया असं छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत